श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो हे मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. तर आज आहे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि आषाढ महिन्याचा जो शेवटचा दिवस असतो तर त्या दिवस असते आषाढी अमावस्या. आता कोण कोण याला आषाढी अमावस्या म्हणतं, तर कोण याला गटारी अमावस्या म्हणतं, तर कोण याला दीप अमावस्या असं म्हणतं. तर आज आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस आहे. बघा ना, दिवस जायला वेळही लागत नाही, एवढे पटापट दिवस जात असतात. आत्ता कुठे आषाढ महिना लागला होता आणि आषाढ महिना कुठे गेला समजलाच नाही. आषाढी एकादशी येईल, आषाढी एकादशी येईल असं म्हणत म्हणत राहतो आणि आषाढी एकादशी पण कुठे गेली खरंच कळलंच नाही. आणि आषाढी एकादशी गेल्यानंतर लगेच ओढ लागते ती दीप अमावस्येची, म्हणजे जी आषाढी महिन्यातली अमावस्या असते तिची ओढ लागत असते. तर या अमावस्याला कोणी कोणी गटारी अमावस्या असं सुद्धा म्हणतं. पण हे गटारी अमावस्या म्हणणं हा शब्द एवढा चुकीचा आहे ना, खूप जास्त चुकीचा आहे हा. त्याला खरं बघायला गेलं तर गटारी अमावस्या म्हणत नाही. ती अमावस्या म्हणजे गतहारी अमावस्या असते. आता गतहारी म्हणजे हारी अमावस्या. गत म्हणजे गेलेला काळ आणि हारी म्हणजे आहार. तर मागे जो गेलेला आहार आहे, म्हणजे आपण आत्तापर्यंत जो आहार आपण खात होतो, आत्तापर्यंत आपण जे जेवण खात होतो तर ते खूप आपण हेवी जेवण करायचो. आता हे लागू पडतं कोणाला? जे नॉनव्हेज खाणारे लोक असतात त्यांच्यासाठी हा विषय लागण्यासारखा आहे. व्हेजिटेरियन लोकांसाठी हा विषय सहसा लागण्यासारखा नसतो, कारण नॉनव्हेज हे पचायला खूप जास्त जड असतो. आणि जेव्हा श्रावण महिन्याची झडी चालू होते, जेव्हा श्रावण महिना सुरू होतो ना, त्यावेळेस डायजेस्ट व्हायला खूप जास्त टाईम लागतो. त्याच्यामुळे गेलेला आहार म्हणजे गतहारी, म्हणजे जो गेलेला आहार असतो तो ह्या महिन्यामध्ये, श्रावण महिन्यामध्ये करायचा नसतो, असं याच्या मागचा उद्देश आहे. परंतु काही लोकांनी ह्या काही शब्दांचे खूप उलटे सुलटे असे शब्द पाळून ठेवले आहेत, म्हणून त्याला गटारी अमावस्या न म्हणता गतहारी अमावस्या असं म्हटलं जातं. तर आता दीप अमावस्येच्या दिवशी आपण सगळेजणी आपल्या घरामधले जेवढे काही दिवे असतात संपूर्ण दिवे बाहेर काढतो, त्या दिव्यांना स्वच्छ धुतो आणि त्यांना पूर्ण लखाकतो, त्यांना चांगलं चकाकतो. आणि त्याच्यासोबतच आपल्या घरामध्ये जेवढे काही देव असतात देवघरामध्ये त्यांनासुद्धा आपण चमकवत असतो किंवा त्यांचीसुद्धा व्यवस्थित अशी आंघोळ घालत असतो, त्यांनासुद्धा व्यवस्थित घासत असतो. आणि त्यानंतर घरातली पूर्ण कोणी कोणी अमावस्येच्या पहिल्या दिवशीच करून घेतं, तर कोणी अमावस्येच्या दिवशी करतं. साफसफाई करायची असते ह्या दिवशी. आपल्या कानाकोपऱ्यातलं जे काही जडमटं असतं ते पूर्ण काढून घ्यायचं. घरामध्ये स्वच्छ असे आपले जे फॅन वगैरे खराब झालेत किंवा आपली कुठलीही गोष्ट जिथं आपल्याला वाटतंय की तिथं नकारात्मकता साचलेली आहे, तर अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही केलं, शनिवारी आणि अमावस्येला जर केलं तर खूप जास्त त्याचा प्रभाव हा खूप जास्त होत असतो. त्याच्यामुळे आपल्या बाहेरचा दरवाजा लोखंडाचा असेल, त्याच्यावर घाण बसलेली असेल, धूळ बसली असेल, आपले जे मेन डोअर आहे, मेन डोअरच आपल्या घराचा मेन आरसा असतो हे मी नेहमी सांगत असते. त्याच्यामधनं येणारी नकारात्मकता आणि त्याच्यामधलीच येणारी सकारात्मकता हीच आपल्या घरावर तेवढा इम्पॅक्ट पाडत असते. त्याच्यामुळे मेन डोअर, मेन आपला उंबरठा असतो तो पण स्वच्छ केला पाहिजे. अमावस्येच्या दिवशी हळदीचं लेपन करायला पाहिजे. आता मी सुद्धा हळदीचं लेपन करून घेतलं. हळदीचं लेपन मी आज खूप जास्त तुम्हाला स्पीडली दाखवलं, कारण नेहमीच मी हळदीचं लेपन करत असते. त्याच्यामुळे तुम्हाला आता कळलेलंच आहे माझं हळदीचं लेपन कसं असतं असं म्हणून. तर हळदीचं लेपन करून घेतलं. आजूबाजूचा एरिया पण स्वच्छ करून घ्यावा लागतो. अशा प्रकारे मी माझे छानपैकी असे दिवे देव पण उजळले गेले माझे आणि दिवेही उजळले गेले. आता बघा, घासताना एवढे सुंदर होऊन जातात हे देव किंवा आपल्या ज्या पितळीच्या तांब्याच्या वस्तू असतात तेव्हा. परंतु पावसाळा सुरू आहे आणि पाऊस सुरू असताना त्यांना घासले आणि परत धुतले, जरी आपण कोरड्या कपड्याने जरी त्यांना पुसले तरीही ते लाल पडून जातात. आणि माझंही तसंच झालं. एवढे छान घासले, घासताना एवढे छान चकाकले, परंतु थोड्या टायमाने ते सुकल्यानंतर परत ते तसेच लाल पडून गेले. तर आता दीप अमावस्या का केली जाते बरं? का दीप अमावस्या का करतात? याच्या मागचं काही कारण असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये बघा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जेवढेही सण असतात, जेवढे कुठलेही सण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये येतात, तर ह्या सणांमागचं कारण काय करण्यामागचं, आपण फक्त आपली जे पूर्वज आहेत ते आपले पूर्वज करत येत आहेत म्हणून आपण करून घेतो आणि म्हणून आपण करतो त्या गोष्टीचं, म्हणजे ते करत असतो. ते जे सण असतात ते सण आपण साजरे करत असतो, सेलिब्रेट करत असतो. परंतु हे सण का साजरे केले जातात? आता दीप अमावस्या का साजरी केली जाते? तर त्याच्यामागे सुद्धा काही कारण असतं.
तर आपली जी भारतीय संस्कृती, ही भारतीय संस्कृती एवढी ग्रेट आहे ना, खूप अशी श्रेष्ठ आपली भारतीय संस्कृती आहे. कारण की आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला एक वेगळं महत्त्व असतं. त्याला ग्रॅटिट्यूड म्हणण्याचा तो दिवस असतो, धन्यवाद म्हणण्याचा तो दिवस असतो. अशीच ही दीप अमावस्या असते. दीप अमावस्या का केली जाते बरं? याच्यामागे काहीतरी कारण असेल, काहीतरी पौराणिक कथा असतील किंवा काहीतरी महात्म्य असेल. तर हे दीप अमावस्या करण्यामागचा उद्देश एक आहे की पहिल्या काळी बघा लाईट राहायचे नाही लोकांकडे. जे लोकं होते पहिले त्यांच्याकडे लाईट राहायचा नाही, तर ते कंदीलने, चिमणी राहायची, कंदील राहायची किंवा ते लॅम्प असतात ते राहायचे, दिवे राहायचे. त्याच्याने त्यांचा पूर्ण वर्षभर ते त्याचा वापर करायचे. तर दीप अमावस्या असा एक दिवस असतो, त्या दिवशी त्या कंदिलांना, लॅम्पला, चिमणीला ग्रॅटिट्यूड करण्याचा दिवस असतो, धन्यवाद म्हणण्याचा दिवस असतो. आता जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा आम्ही लहान असताना मला आठवतं की आमच्याकडे जे खानदेशमध्ये भाकर ठेवायची जी टोपली असते, कांबळ्यांची टोपली, त्या जेवढ्या पण टोपल्या असतील तेवढ्या टोपली, केरसुणी किंवा मग हे असते सूप असतं, धान्य पाकळ्याचं जे सूप असतं, सुपडं, ते सगळं धुतलं जायचं ह्या दिवशी. फक्त दिवेच धुतले जायचे नाही, परंतु या सगळ्या गोष्टी धुतल्या जायच्या. यांना छानपैकी खाटीवर वाळवलं जायचं आणि त्यांचं ते सुकले किंवा ते जसे धुतले गेले, स्वच्छ केले गेले, दिवे असतात, देव असतात, सगळं धुतलं गेलं की त्यांना घरात देवपूजा जी आपलं देवघर असतं तिथं घेऊन जायचे आणि त्याचीसुद्धा पूजा केली जायची. आता हे करण्यामागचा उद्देश काय आहे की वर्षभर आपण त्या गोष्टींचा वापर केलेला आहे आणि त्या गोष्टींना मग आजचा दिवस असतो तो धन्यवाद म्हणण्याचा. जसा बैलपोळा असतो, पोळ्याच्या दिवशी पण आपण बैलांना धन्यवाद म्हणत असतो, नागपंचमीचे सुद्धा आपण धन्यवाद म्हणत असतो. तर असे जे दिवस असतात, आता प्रत्येक भागामध्ये प्रत्येक सणांचं ही वेगळी प्रथा असते. आमच्याकडे दीप अमावस्येच्या दिवशी खीरपुरी करण्याचा नैवेद्य देत असतो, खीरपुरीचा प्रसाद असतो. कोणाकडे शिरा असतो, कोणाकडे फक्त दूध साखर ठेवलं जातं, तर कोणाकडे मसाले दूध ठेवलं जातं. अशी प्रत्येकाची एक प्रथा असते. आणि ज्या वेळेस बघा आपण लहान होतो किंवा आत्ताही आपले मुलं लहान आहेत, तर आपण संध्याकाळच्या वेळेस दिवे लावत असतो. त्यावेळेस आपण एक प्रार्थना म्हणतो, शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा. जेव्हा ही प्रार्थना म्हणत असतो ना, त्याच वेळेस आपण जेव्हा हे घरामध्ये दिवे उजळवत असतो त्यावेळेससुद्धा ही प्रार्थना म्हटली पाहिजे. कारण की दिवे आपल्या घरामध्ये उजळणं, दिवे आपल्या घरामध्ये लावणं, त्यामागे सुद्धा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते, भरभराट होत असते. आणि जसा सूर्य हा एक तारा आहे की तो पूर्ण जगाला प्रकाश देणारा असतो. दीपम सूर्याग्निरूपस्वं तेजसा तेज उत्तमं ग्रहाणं मत्कृतां पूजा सर्वकामप्रदो भवा. जसा सूर्य हा पूर्ण जगाला तेज देत असतो, आपले डोळे जसे बघायला मदत करत असतो, तसाच हा सूर्य तेजसुद्धा वाढवत असतो. बऱ्याचदा आपण सर्व गोष्टी करत असतो, पण त्यामागचं शास्त्र काय आहे हे आपल्याला कधीच कळत नसतं. आपण फक्त करायचं म्हणून करत असतो. तर त्यामागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे ह्या दीप अमावस्येची, जी की तुम्हाला मला सगळ्यांनाच माहिती आहे. राजाच्या सुनेला जे काही ती दीपपूजन करायची आणि त्या दीपपूजनाचे तिला छान फळ मिळाले. आता आपल्याला फळ मिळावे म्हणून आपण कुठलीही सेवा नको करायला पाहिजे. ज्या वेळेस आपण संकटात असतो तर त्या संकटापासून वाचवण्यासाठी सुद्धा आपण देवाला स्मरण केले पाहिजे, देवाचे स्मरण केले पाहिजे. तर आता चातुर्मास लागलेला आहे. चातुर्मास लागल्यामुळे बघा, जेव्हा चातुर्मास लागत असतो, भगवान हरी जेव्हा त्यांच्या शेषशय्येवर जात असतात त्यावेळेस आपले जे शंकर भगवान आहेत ते येतात श्रावण सोमवार घेऊन. त्यानंतर मग गणपती बाप्पा येतात, मग येते ती नवरात्र. असे 4 महिने बघा ना, किती छान आपली संस्कृती. पूर्ण 4 महिने आपले वेगवेगळ्या देवदेवता आपले पालनपोषण करत असतात, आपला सांभाळ करत असतात. म्हणून मग आपण पण त्यांना ग्रॅटिट्यूड दिलं पाहिजे, आपण पण त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे. जर तेच आपला सांभाळ करणार नाही, जर तेच आपलं पालनपोषण करणार नाही, तर मग आपलं पालनपोषण करेल तरी कोण? आणि आजचा दिवस अमावस्येचा दिवस असतो तो म्हणजे पितृतर्पणाचा. आजच्या दिवशी पितृतर्पणसुद्धा केलं जातं. बघा, दिव्या एक दिवा किंवा एका वातीमध्ये किती मोठा पॉवर आहे, किती मोठी पॉवर आहे, किती मोठं एका वातीमध्ये म्हणजे हे असतं ते मी तुम्हाला सांगणार आहे.
आजचा दिवस आहे ना खूप मोठा असा दिवस आहे. आज खूप मोठा दुग्ध शर्करा योग आहे. कारण आज 2025ची अमावस्या 2025ला अमावस्या तर आलीच आली, परंतु आज गुरुपुष्यामृत योग पण आहे. तर आज खूप मोठा दुग्ध शर्करा योग आहे आणि हा जो मी दिवा बनवते, हा चारी बाजूंनी वाता ठेवून त्याच्यामध्ये तिळाचं तेल टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी काळी तीळ टाकून घेतली. कारण पितृतर्पणाला काळी तीळच खूप जास्त महत्त्वाची असते. म्हणून मग ते मला बाहेर दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून ठेवा किंवा नैऋत्य दिशेला तोंड करून ठेवा. आपण तिथं बसायचं आणि समोर आपल्या पितृंना आपण धन्यवाद बोललं पाहिजे. कारण त्यांच्यामुळेच आज आपण इथपर्यंत आहोत आणि ते आहेत, त्यांचं पुण्य आहे म्हणूनच आज आपण इथपर्यंत आहोत. आपल्याकडनं रोज असं काही पंचमहायज्ञ होत नाही. त्याच्यामुळे पंचमहायज्ञ होत नाही म्हणूनच आपण ह्या काही गोष्टी असतात बारीक बारीक, त्या आपल्याकडून करून घेतल्या पाहिजे. म्हणजे आपले पित्रसुद्धा पित्रांची शांती होत असते आणि आपल्याकडनं त्यांची थोडीफार का असेना सेवा घडत असते आणि त्यांना धन्यवाद असं म्हटलं जातं. तर मी तुम्हाला पहिली म्हटली की गुरुपुष्यामृत आहे. आता आज गुरुपुष्यामृत आहे, तर आज गुरुपुष्यामृत असल्यामुळे मी आजपासून 12 दिवसाची सेवा चालू केलेली आहे. म्हणजे आज रात्री चालू करणार आहे, आज रात्रीपासून मी 12 दिवसाची सेवा सुरू करणार आहे. तर ती सेवा काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. अमावस्येच्या दिवशी जर गुरुपुष्यामृत योग जर आला तर त्या दिवसापासून ही सेवा सुरू करायची असते. तर इथं वाजले रात्रीचे 10:30 आणि 10:30 वाजल्यानंतर मी आंघोळ वगैरे करून आली. कारण की मला जर कुठली तरी मोठी सेवा करायची असली ना तर मी पूर्ण आंघोळ वगैरे करून येते आणि छान शुचिर्भूत होऊन येते. कारण दिवसभराचं खूप जास्त शीण आल्यासारखं मला वाटत असतं आणि खूप असं मला जळजळ वाटत असतं अंग पूर्ण. त्याच्यामुळे मग मी इथं छान आंघोळ करून आली. आता जवळजवळ 10:30 म्हणजे 10:35 झालेले आहे आणि सगळ्यांना व्यवस्थित शांत करून दिलं. त्रिशा नविकाला पण झोपवायला पाठवून दिलं आणि मला शांततेने सेवा करायची होती. आजपासून मी सेवेला सुरुवात करणार आहे. तर या सेवेमध्ये काय असतं, आपल्याला एक दिवा घ्यायचा असतो. त्याच्यामध्ये एक फुलवात एका पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3 अशी फुलवाती लावून मग पहिला दिवस असल्यामुळे फुलवात लावायची. पहिल्या सुरुवातीला दिव्याला नमस्कार वगैरे करून, दिव्याची पूजा वगैरे करून मग त्याला फूल वगैरे वाहून व्यंकटस्तोत्र म्हणायचं, एक वेळेस श्रीसूक्त म्हणायचं आणि एक वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा, एक वेळेस लक्ष्मी मंत्र म्हणायचा. त्यानंतर नंतर म्हणायचं नवार्णव मंत्र म्हणायचा आणि जे ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र आहे हा म्हणायचा. श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप करायचा. अशा हे 12 दिवस करायचे. चढता क्रम आणि उतरत्या क्रमाने सेवा करायची असते. गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री व्यंकटेश स्तोत्र. गोविंदो गोपती कृष्ण केशो गरुडो ध्वजा वराहो वामनश्चैव नारायण अधोक्षजा. श्री सुक्तम. हरि ओम हिरण्यवर्ण हरणे सुवर्णस्रजाम चंद्राहिरण्मय लक्ष्मी जात वेदो मा. ओम वैश्रवणाय स्वाहा. ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं विद्येश्वराय तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. महालक्ष्मीचं विघ्न आहे, विष्णू पत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम वैश्रवणाय स्वाहा. ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच. श्री स्वामी समर्थ. 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 तर आजपासून माझी अशी ही सेवा सुरू झाली आणि या सेवेमध्ये मी काय केलं माहिती आहे का, एका
बाणात 2 पक्षी मारण्याचं काम केलं, म्हणजे मल्टीटास्किंग केलं मी. 2 सेवा केल्या. तशी तर ही सेवा एकच असते, परंतु ह्या 2 सेवा केल्या मी. ही फक्त दिवा लावून ही सेवा म्हणजे हे वाचायचं असतं. परंतु मी केलं काय, या चातुर्मासमध्ये माझ्याकडनं ही सेवा घडायला पाहिजे म्हणून माझी खूप जास्त धडपड चालू होती. त्याच्यामुळे मग आजची ह्या सेवेसोबतच मी जे मंत्र म्हणत आहे आणि जी सेवा करते संपूर्ण ती विष्णू भगवानांसोबत लक्ष्मी मातेची पण सेवा होऊन जाईल. म्हणून श्रीयंत्रावर मी कुंकुमार्चन 12 दिवस करण्याचं ठरवलं आहे. म्हणजे सेवा पण घडत जाईल, तोंडातनं मंत्र पण निघतील आणि सोबतच कुंकुमार्चन होईल. अशा प्रकारे ही डबल सेवा मी केली. नाहीतर करायचं काय असतं, फक्त दिवा लावायचा, फुलवात लावायची, त्याच्यामध्ये साजूक तूप टाकायचं प्युअर आणि त्याच्यासोबत हे म्हणायचं असतं. परंतु मग मी ठरवते काय, मी दिवा तर जळतच असतो, वात तर लागलेलीच असते, विष्णू भगवानांची सेवा होतच असते, त्याच्यासोबत मी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन पण करत असते. तर अशी आजची माझी खूप छान आणि सुंदर दिवसभराची सेवा होती. मन खूप प्रसन्न वाटतंय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट्स करून सांगा.